तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा अमोल. दुखण्याच्या राहण्यामुळे पार तुमच्या भावाचे लागले होते, पण भगवंताच्या आशीर्वादामुळे पार थोडक्यात नाही पडलं. बाकी सगळं सोडा, पण आज आहे तुमच्या भावाचा बर्थडे. आता तुमच्या भावाचा बर्थडे म्हणल्यावर आता काहीतरी धमाका असणारच. त्यासाठी आम्ही निघालो होतो चिकलठाणला. चिकलठाणून स्काय शॉट घेतले आणि येऊन पोहोचलो इकडे नर्सरीमध्ये, कारण की तुमच्या भावाला घ्यायचं होतं झाड कायचं घ्यायचं कायचं नाही ते माहित नाही. घ्यायला आलं पार मोठ्यापणानं, आणि इथं आल्यावर एवढा कलम दिसला का पार आम्हाला उमजाना झालं. इकून तिकून माझं नाजूबाईचं ठरलं का आता काही झालं तरी आंब्याचीच कलम घ्यायची ना. आंब्याची कलम घ्यायला गेलो तिथं पाहत होतो काय तर आधीच काय लागले. आता तुम्ही माणसांनी नेमकं तुम्हाला दोघाला झाड घ्यायचं कशाला? आज आहे तुमच्या भावाचा वाढदिवस, त्यामुळे म्हणलं लव एखादं झाड. चांगले काम तर काय आमच्या दोघांच्या वयनात झाले, आणि चांगलं काम करायला गेलं का उलट ते आमच्या सांगावर येतो. आपल्या आजोबाला घ्यायचे होते आंबे घेऊन पोहोचलो घरी. इकडे पाहत होतो काय इकडे आपलं शेणखत बी भरणं चालू होतं. आता तुम्ही माणसानं उन्हाळभर का झोपा काढल्या का? आता पावसाळ्यात शेणखत भरू राहिली. लोकांच्या मागे तरी नुसती 7:30 असते, पण इकडे आमचं जरा उलटच आहे. 7:30 माझ्या मागे नाही तर मी 7:30च्या मागे पळू राहिलो. ऐन बर्थडेच्या दिवशी तुमच्या भावाचा डोळा एवढा सुजला का ते एक नवं लपडच झालं माझ्या भोवती. मला असं कधी वाटलं बी नव्हतं की तुम्ही माझ्या बर्थडेच्या दिवशी पार मला एवढं स्टोरी मेन्शन करसान म्हणून. माझ्या बर्थडेच्या आदल्या दिवशीच तुम्ही पार मला एवढं स्टोरी मेन्शन केल्या का पार तुमच्या भावाचं इंस्टाग्राम रात्रीच हँग झालं. आणि तुम्हा सर्वांना मेन्शन बॅक देता पार तुमच्या भावाचे डोळे सुजले, पण तुमचे काही मेन्शन येणं थांबले नाही. चुकून जर तुमच्या मधल्या एखाद्याला स्टोरी मेन्शन बॅक द्यायची राहिली असेल तर माफ करा बरं का, कारण की तुमच्या भावाचे मेन्शन पार रेकॉर्ड ब्रेक झाली होती. तुम्ही मला एवढं बर्थडे विश केलं का तुमच्या भावाला पार रिप्लाय देता नाकी नवाले. तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का, तुम्ही माणसानं आम्हाला रिप्लाय भेटला नाही, थोडा उशीर होईल पण रिप्लाय मात्र 100% सगळ्याला भेटणार. धन्यवाद.